नमस्कार, न्यूज तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मी आहे उदगीर या मतदारसंघामध्ये. माझ्यासोबत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं. पहिलं लातूर जिल्ह्यामधलं हा नगरपालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळी आहे, जे महायुतीच्या संदर्भात आपण जे ताट होतं ते भाजपला दिलेलं आहे. नगराध्यक्षपद भाजपला देऊन आपण काम करत आहात. कशा पद्धतीने ही निवडणूक राहणार आहे काय? नाही, उदगीर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी होते आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही युती म्हणून आणि RPI युती म्हणून आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी जात आहोत. आणि स्वातीताई सचिन हुडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अतिशय उच्च शिक्षित आणि एकदम प्रामाणिक आणि स्वच्छ भावनेने त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि मला खात्री आहे की इथली जनता, सुजाण नागरिक 100% त्यांच्या पाठीमागं आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी काम करीत आहेत. आणि मग येणाऱ्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने त्यांना विजय करतील अशी आशा या ठिकाणी मला आहे. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा लातूरच्या उदगीरमध्ये होता आणि त्यांनी आश्वासन दिलं की जे उदगीरकर मागतील, संजय बनसोडे साहेब मागतील ते आम्ही सगळे मान्य करू, असं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि विशेषतः त्या बिल्डिंग्स, इमारती आहेत जे भविष्यात कामाला येऊ शकतात जिल्हा झाल्यानंतर, त्याचं देखील कौतुक त्यांनी केलेलं आहे. याकडे कसं बघता? नाही, ज्यावेळेस मी मंत्रिपदावर होतो त्यावेळेस लोकभावना समजून घेऊन मी जिल्हा निर्मितीला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याला समर्थन आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे. म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सर्व जनतेला नम्र आवाहन करतो की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वातीताई सचिन हुडे यांना प्रचंड बहुमताने तुम्ही त्या ठिकाणी विजय करा. आणि जिथं कमळ आहे, जिथं घड्याळ आहे, 1 ते 20 प्रभागातल्या सर्व नगरसेवकांना सुद्धा त्या ठिकाणी आपण विजय करावं असं सुद्धा मी आव्हान या ठिकाणी करतो. आपण आमदार असताना, मंत्री असताना या ठिकाणी एवढं काम केलेलं आहे. एवढं काम करून देखील आपण राष्ट्रवादीसाठी नगराध्यक्षपद भाजपला दिलेलं आहे. त्याच्याकडे कसं बघता आणि किती बेनिफिट भाजपला होऊ शकतो? खरं पाहिलं तर राजकारणामध्ये शब्दाला किंमत देणारे नेते आहेत किंवा असायला पाहिजे, ह्या जनतेमध्ये मेसेज मला त्या ठिकाणी द्यायचा होता. ज्यावेळेस माझी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे, RPIचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी खूप मेहनत घेऊन त्या ठिकाणी माझी काम त्या ठिकाणी करत होतं. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मताधिक्य जर कोणाला मिळालं असेल तर मला त्या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यामुळं मी त्यावेळेसच सांगितलं होतं की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा केव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यावेळेस मी ताकदीनं त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहीन असा शब्द त्या ठिकाणी दिला होता. आणि त्यावेळेस नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते आणि 18 नगरसेवक त्यांचे त्या ठिकाणी होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की ज्यांचा नगराचा असेल त्यांना ते आपण त्या ठिकाणी जागा देऊ, म्हणून त्यांना आपण ती ठिकाणी जागा, आमचा नगराध्यक्ष निवडून येत असताना शब्दाला जागणारा कार्यकर्ता ही ओळख निर्माण व्हावी, ओळख असली पाहिजे, म्हणून आपण ती त्यांना जागा त्या ठिकाणी दिली. आज मला आनंद आहे की एक उच्च शिक्षित उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी भेटलेत. आणि नक्कीच आहे, खात्रीनं सांगतो तुम्हाला की सर्व जाती धर्मातले लोक, मग अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, बहुजन समाजातले असतील, उच्चवर्णीय असतील, सर्व समाजातले लोक आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. काही जाणीवपूर्वक लोक अफवा पसरवत आहेत की माझा हा समाज इकडे जाईल, तो समाज इकडे जाईल. अजिबात कोणताही समाज कोणत्याही उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी करणार नाही. त्याचं कारणच एवढं आहे, लोक विकासाच्या पाठीमागे आहेत. त्यांना गेल्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी केलेला विकास त्यांनी उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि पुढेही भविष्यात मी काय काम करू शकतो ही त्यांना खात्री असल्यामुळं कोणताही समाज कुठेही जाणार नाही. 100% स्वातीताई सचिन हुडे यांना प्रचंड बहुमताने विजय करतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. निश्चितच 1 लाखाची ज्या आमदारांना लीड भेटली त्यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या पक्षातून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना युतीचं मान सन्मान म्हणून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी पूर्णतः मदत केलेली आहे. तर न्यूज तडका, लातूर, महाराष्ट्र.